चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता. रुपाली चाकणकर यांच्यासह 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा. सूत्रांची माहिती. एसआयटीकडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा. शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातसह 5 जणांवर गुन्हा. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा फिर्यादीचा आरोप. भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा. खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा. खरात मोबाईलमधील जे यंत्राशी बोलायचा ते सिरी असल्याचं समोर आलंय. भोंदू खरात आउटडोर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा. फक्त भोंदूला घरी व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे. जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा. एसआयटी तपासात माहिती उघड. भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात. ललित पोफळेकडे एवढी संपत्ती आली कुठून, ही चर्चा. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये खरेदी केले रो हाऊस. सीए ललित पोफळेच्या पत्नीच्या नावे रो हाऊसची खरेदी. भोंदू बाबा खरात महिलांसाठी वेगळा तर इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल वापरायचा. बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे वेगळ्या नावाने नंबर सेव्ह केले होते. सूत्रांची माहिती. भोंदूच्या ऑफिसच्या साऊंडप्रूफ काच आणि दाराची फॉरेन्सिककडून तपासणी. भक्त नोंदवही जप्त. काळे पडलेले पेढे. संशयास्पद यंत्र ताब्यात. तपास अधिकाऱ्यांकडून पीडितांना घटनास्थळी नेत तपास. मंत्री जळवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीवर कफपरेड पोलीस ठाण्यात गुन्हा. ट्रान्सजेंडरच्या भावाविरोधातच कफपरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप. आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. खरातले 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, दीपक केसरकर यांनी केलं होतं वक्तव्य. त्यावरून नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. कोणत्याही भोंदूला भेटलो नाही, त्यावर माझ्यावर तसे संस्कार नाही. अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोऱ्हे यांनी फेटाळले. नीलम गोऱ्हे एवढ्या खोटं बोलत असतील असं वाटत नव्हतं. प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या. त्यांच्यासोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावर हजर करणार. तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा. नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली. तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा. मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी भेट घेतली. खरातशी संबंध काय ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावं. देसाईंची चौकशीची मागणी. गोऱ्हेंना इतक्या वर्षात कधी कागद लागला नव्हता. नीलम गोऱ्हे यांनी चिठ्ठी वाचून भाषण केलं. अंजली दमानिया यांचा नीलम गोऱ्हेंवर निशाणा. नागपूरमधील प्राईम फ्युएल कंपनीचे एलपीजी पंप बंद. पुरवठा होत नसल्यानं गेल्या 12 दिवसापासून एलपीजी पंप बंद. एलपीजी बंद असल्यानं शहरातील रिक्षा चालकांना मोठा फटका. कोल्हापुरातील एलपीजी गॅसची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. शहरातील एलपीजी गॅसचे दोन्ही प्रमुख पंप बंद. नागरिकांचे हाल. कोकणातल्या मच्छीमारांवर आर्थिक संकट. युद्धामुळे डिझेल दरवाढ. इंधनाच्या तुटवड्यामुळे मासेमारी ठप्प. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरात 23 रुपयांची वाढ. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलची किंमत 115 रुपयांवर. राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानात पटेल तटकरे यांनी बदल केल्याचा रोहित पवारांचा आरोप. बदल केलेल्या पक्षाच्या नवीन संविधानात अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय आणि ओबीसी सेल काढले. रोहित पवार यांचा आरोप. अँटिलिया स्फोटक प्रकरणात महत्वाची घडामोड. तपासात अंबानी कुटुंबाचा औपचारिक जबाब नसले तरी परिणाम नाही. एनआयएची माहिती. वाझे आणि इतरांविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यासाठी अंबानींचा जबाब महत्वाचा नाही. एनआयएचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे. पहिल्यांदाच मुंबई पालिकेचं आयुक्तपद महिलेकडे. अश्विनी भिडे आज आयुक्तपदाची सूत्र स्वीकारणार. नागपूर जिल्ह्यातील कामठी कॅन्टोन्मेंट क्षेत्राचा येरखेडा नगरपंचायतीत समावेश करा. महसूल मंत्री बावनकुळे यांची मागणी. या संदर्भात बावनकुळेंनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. भेटीत कामठी कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत अडचणींवर चर्चा. जालना विधानसभेच्या निवडणुकीत विजयी ठरलेले आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांना नाशिक न्यायालयाची नोटीस. मराठी भाषिकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून 7 एप्रिलला हजर राहण्याचे आदेश. मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून मानहानीचा दावा. भारतीय रेल्वेकडून उद्यापासून तिकीट रद्द आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार. आता ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही, तर 72 तास आधी तिकिटात बदल केल्यास सर्वाधिक रिफंड मिळणार.
राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून राज्यातील बहुतांश भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात झपाट्याने बदल. महाराष्ट्र गुजरातला जोडणाऱ्या वंदे भारतच्या डब्यांमध्ये वाढ. वंदे भारत एक्सप्रेस 20 डब्यांसह धावणार. प्रवाशांची वाढती संख्या पाहता वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय.